नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आजची रेसिपी खूपच टेस्टी आहे। रेसिपी बघूनच आपल्याला ही रेसिपी म्हणजे किती खाऊस वाटणारी रेसिपी आहे बघा। फक्तच आपल्या तोंडाला पाणी सुटतंय, इतकी ही टेस्टी रेसिपी होणार आहे आणि चवीला पण भारी होणार आहे। आता आपण कढी बनवण्यासाठी वाटण वाटून घेऊया। धन, जिरं, मिरची, लसूण, अद्रक हे असं वाटण वाटून घ्यायचं। आता इथे मी दही घेतलंय, 1 वाटी दही आहे, मोठी वाटी। त्यात 1 ग्लास पाणी घालूया आपण। आता रवीने आपण घुसळून घेऊया ही दही। जास्त घटसर नव्हतं दही, थोडंसं पातळ दही होतं। असं रवीने घुसळून घ्यायचं। एकसारखं टेक्स्चर येते आपल्या कढीला, बनून ताक बनतं हे दह्याचं बघा। दाटसर बनले। आपण आता नंतर थोडं पाणी घालतोय, परत एकदा घुसळून घेऊया। ताज्या ताज्या दह्याची आपण कढी बनवतोय। 1 चमचा बेसन पीठ घालूया। ही कढी खूपच टेस्टी होते। जिरं, धन, लसूण आणि मिरची घालून केलेली खूप टेस्टी लागते, खोबरं ते। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम होते, 1 चमचा आपण मोहरी घालूया। जिरं घालूया 1 चमचा। जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची। कढीपत्त्याची पानं घालूया 10-12 आणि ती वाटल्याला आपण मिरचीची पेस्ट घालूया सगळी। थोडीशी हळद घालूया। सगळं तेलामध्ये मिक्स करून घेऊया, परतून घेऊया, कच्चापणा निघून जातोय। त्यात आता आपण ही ताक ओतूया। कढीला चरका चांगला बसला पाहिजे। तर कढीला आपल्या चांगला चरका बसलाय बघा। तुमच्या कुठल्या भाजी असो, कढी असो, फोडणी छान बसली ना, मग चवीला पण अप्रतिम लागते। चवीपुरतं मीठ घालूया। आता आपण 1 उकळी काढून घेऊया कढीची। थोडीशी कोथिंबीर घालूया। हलवून घेऊया। अजिबात ही कढी फुटत नाही, काय नाही, उकळी आली तर फुटत नाही बघा। मी पहिला पण कढीचा व्हिडिओ टाकलेला आहे, कढी भाकरीचा। खूप प्रतिसाद भेटलाय, सगळ्यांना आवडली कढी भाकरी। अजिबात कढी फुटत नाही। आता आपली कढीला चांगली उकळी आली, आपण आता साईडला ठेवूया। आता वडं बनवायसाठी आपण पीठ घेऊया। मी बेसन पीठ घेतलंय। डाळ दळून आणतानाच मी तांदूळ थोडं टाकलं होतं, त्यामुळे आता मी तांदळाचं पीठ टाकत नाही। 1 चमचा लाल तिखट टाकूया। मी लाल मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। 1 चमचा धना पावडर घालूया। 1 चमचा ओवा घालूया। जिरा घालूया 1 चमचा। हळद थोडीशी घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। ही लाल मिरचीची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे, याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे। खूप टेस्टी ही मिरची झाली चटणी बघा। आपण ही चटणी कशात पण वापरू शकतोय। धन, जिरं घातलेली चटणी आहे, लसूण। अजून थोडं आपण बेसन पीठ वापरूया। जे 1 वाटी बेसन पीठ घेतलं, आपण सगळंच घातलंय। थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेऊया व्यवस्थित। व्यवस्थित पीठ मळलं तर आपलं वडं छान होते। आता कढी पकोडं पण बनते त्याला, आपण आज कढी वडं बोलतोय। चांगले पीठ मळून घ्यायचे व्यवस्थित। अजून थोडंसं पाणी घालायचं, मला थोडंसं दाटसर वाटतंय, सैल मळूया जरा। असं वरती घेतलं तर आपोआप पीठ पडलं पाहिजे कढईमध्ये बघा। अशा पद्धतीने आपण आज मळून घेतले। मी खायचा सोडा पण थोडासा घातलाय। तेल ठेवले गॅसवर गरम कराय कढईमध्ये। आता तेल चांगलं गरम झाले, अशा पद्धतीने 1-1 सोडून घेऊया आपण। मी तेल जास्त ओतलं नाही, कमीच ओतलंय। 1-1 असं सोडून घ्यायचं।
5-6 वडे आपण आता सोडणार आहे. म्हणजे ही वडं तळल्यानंतर फुगतात, त्यामुळे आपण कमी सोडे. तेल पण मी कमी वापरलं ह्याच्यामध्ये. लगेच पलटी करायचं नाही, खाल्ली बाजू चांगली तळली पाहिजे, मग पलटी करायचं. अशा पद्धतीने बघा काय फुगले तर बघा वडं टम. तुम्ही दही वडं खाल्लं असतं, पण कढी वडं कधी खाल्लं नाहीत तुम्ही. आता नक्कीच ही व्हिडिओ बघा आणि पूर्ण. जरा तर रेसिपी आवडली तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक एक सबस्क्राईब लय बहुत महत्त्वाचं आहे. आलटून पालटून घ्यायचं. बघता क्षणी वाटते किती खावं असं ही वडं झालं तर बघा. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, असं वडं झालं तर टेस्टी. अशा पद्धतीने मी तळून घेतलं तर अजिबात तेलकट नाही झालं. सर्व तेल नितळून घेतलं, राहिलेलं पण मी आता परत ब्याच टाकले तळून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळं वडं तळून घेतलं. आता ही तेलाची कढई उतरून ठेवूया. कढई ठेवूया गॅसवर कढईची, आणि त्याच्यात आता आपण वडं सोडणार आहे. जेवढं तुम्हाला लागते तेवढंच तुम्ही सोडा. नंतर खायचं असलं तर नंतर सोडा तुम्ही. कढई गरम करायची आणि वडं सोडायचं. खूप टेस्टी लागते. तर आता आपण प्लेटमध्ये घेऊया वडं, कढी वडं घेऊया. कोण कोण बोलते कढी पकोडं पण बोलते त्याला, पण मी कढी वडं बोलते. तुम्ही काय बोलताय कमेंटमध्ये नक्की सांगा. असं कढी सोडायची वरतून, हलकं फुलकं आपलं जेवण होते. बघा किती मस्त झाले, तर खूप सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. जर चमच्याने घेऊन खायचं बघा. आजपर्यंत कढी शिरलेली याच्यामध्ये बघा, तुम्हाला दाखवते. पोकळ सातवून झाल्या, तर जाळीदार झाल्या. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. रेसिपीला धन्यवाद. बाय बाय.